नमस्कार. खिलार शेतकरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. ही वेळोवेळी सांगायची का गरज आहे, तर इथून पुढं बऱ्याच गोष्टी समाजात येणार आहेत, तेवढेच प्रश्न येणार आहेत. आणि खिलार शेतकरी परिवार हा खूप वर्षापासून, खूप दिवसापासून काम करत आहे. ग्राउंड लेवलचा असू द्या, फोटोचा असू द्या, व्हिडिओचा असू द्या किंवा जनजागृतीचा असू द्या, तरी लोकांचे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि आज एखादा माणूस किंवा एखादी गोष्ट, त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा आणि किती वेळ घ्यायचा, याच्यासाठी आज तुम्हाला ते ओळखू आलं पाहिजे. नाही, ही व्यक्ती आहे, हा चॅनल आहे आणि ही गोष्ट आहे, तर ह्या गोष्टीचा आपण किती वेळ घ्यायचा आणि हे महत्त्वाचं समजलं पाहिजे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वास्तव गोष्टी ह्या समजून येतील. या खिलार दुनियेतून जोपर्यंत तरुण वर्ग धडपडत नाही तोपर्यंत जे पाहिजे ते आपल्याला टिकवता येणार नाही. आणि हे खिलार टिकवण्यासाठी महत्त्वाची पहिली पारख लागते, अभ्यास लागतो, धडपड लागते आणि ग्राउंड लेवलचा सर्वे लागतो. तर ते खूप कमी लोकांकडे आहे. आणि यामध्ये थोडं शिक्षणाची पण गरज आहे किंवा शिकलेला व्यक्तीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण का, शिकलेला माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीनं कमी शिक्षण असलेला माणूस किंवा गावाकडे काहीच शिक्षण नसलेला माणूस त्या पद्धतीने तो विचार करू शकत नाही. म्हणजे शिक्षणाची गरज ती का भासते, तर जशी आपली आयुष्यातली वेळ पुढं जाते तेव्हा ते समजत जातं. त्यामुळं खिलार शेतकरी परिवार मुलाखत घेत असताना आज पूर्वीपासून आत्तापर्यंत मी खिलारपासून माणसाकडे जात होतो, मात्र आता समाजानं सांगून दिलं किंवा समाजानं दाखवून दिलं माणसं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळं खिलारची पारखसुद्धा किंवा खिलार सांभाळणंसुद्धा, खिलार आणणंसुद्धा आणि खिलारची निवडसुद्धा हे प्रत्येकाच्या बुद्धीनुसार वेगळा भाग आहे. त्यामुळं मला खिलारकडून माणसाकडे जाण्याचा हा माझा मूळ एक कामाचा पाया होता. मात्र आज समाजातल्या गोष्टी बघताच समाजासाठीच मला समाजाप्रमाणे थोडं बदलावं लागतं. त्यामुळे मी माणसांकडून खिलारकडे जायचा प्रयत्न केला, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल, पण बारीक लक्ष देऊन ती गोष्ट अनुभवावी लागणार आहे.